पुढची बातमी बघूयात। नांदेड जिल्ह्यामधल्या बाचोटी गावामध्ये लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आली आहे। जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके हे नांदेड जिल्ह्यामधल्या बाचोटी गावामध्ये आले होते। सभा संपवून परत जात असताना हाकेंच्या गाडीवरती हा हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यामध्ये हाकेंच्या गाडीच्या काही काचा सुद्धा फुटल्यात। हाकेंच्या गाडीवरती हल्ला झाल्याच्या नंतर मराठा आणि ओबीसी आंदोलक हे आमने-सामने आले होते। लक्ष्मण हाके यांनी रस्त्यावरती ठिय्या मारत गाडीवरती हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्या घटनेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा सुद्धा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे। नेमकी काय घटना घडली होती हे सांगण्यासाठी आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे। हाके साहेब, किती वाजता हल्ला झालाय आणि घटनाक्रम काय कसा झाला पूर्ण? साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारास आम्ही बाचोटी गावावरून आमच्या कवठा या गावी नवनाथ चंद्रसेन सुरनार पाटील यांच्या प्रचारार्थ आम्ही जात होतो आणि जात असताना तिथं एक 100-150 तरुणांच्या लोकांनी त्या गावामध्ये येऊन आमच्या गाड्यांचा ताफा अडवला। आम्हाला वाटलं ओबीसी बांधव असतील, गावागावात आमचं उत्स्फूर्त असं स्वागत होतंय आणि तसे तरुण असतील असं आम्हाला पहिल्यांदा वाटलं, पण पुन्हा त्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते, दांडकी होती आणि तोंडाला पांढरे गमजे बांधलेले होते। 100-150 तरुण होते आणि विशेष बाब मला महाराष्ट्राच्या जनतेच्या निदर्शनास आणायचे की पोलीस डिपार्टमेंटची माणसं तिथं उपस्थित होती आणि पोलीस डिपार्टमेंटला या गोष्टीची आगाऊ कल्पना होती म्हणून की काय पोलीस तिथं उपस्थित होते, परंतु वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना आमच्याबरोबर मात्र या भागातले पोलीस किंवा पोलिसाची गाडी नव्हती। म्हणून हा प्री प्लॅन्ड हे षडयंत्र आहे। ओबीसीच्या माणसांनी आरक्षणाच्या बाजूनं बोलायचं नाही, ओबीसीच्या माणसांनी निवडणुका लढायच्या नाहीत आणि निवडणुकीला अर्ज भरला तर प्रचार करायचा नाही, प्रचाराला चालले तर त्यांच्यावरती हल्ला करायचा। खरं तर हा महाराष्ट्र उरला नसून हा महाराष्ट्र आज मणिपूरच्या वाटेवरती वाटचाल करतोय। टार्गेट करत आहेत का लक्ष्मण हाके यांना असं तुम्हाला वाटत आहे का? पाळत ठेवल्यासारखं वाटत नाही आहे का? हे पाळत नाही, हा प्री प्लॅनड डाव आहे। या महाराष्ट्रामध्ये आमच्यावर कुठेही हल्ला होणार आहे हे आम्ही गृहीत धरलेलं आहे, कारण जीवघेणा हल्ला अरे आमने सामने येत नाहीत, शेपटी घालून असं तोंड बांधून मागणं हल्ला करणारी यांच्या अवलादी आहेत। लढायचं आहे ना, समोर या, अरे विचाराची लढाई विचारानं लढा। लोकशाही आहे, 2024 साल आहे, काट्या कुऱ्हाड्यांची लढाई नाही, ही लढाई विचारांची सामना करायची लढाई आहे आणि विचारांची सामना करायची कुवत नाही म्हणून असे भेकडासारखे हल्ले करता काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।